आपण संपूर्ण दिवा डोंबिवली हे हे अंडरम क्रिकेट इथे सगळे आपले बांधव इथे जमलेले आहेत। ही एकनिष्ठा आपली पाहिली, ही एकता आपण पाहिलीत। प्रत्येकाने ज्याला जे जमतंय ते देण्याचा इथे प्रयत्न केलाय। मित्रांनो, थँक्यू सो मच, धन्यवाद संपूर्ण आयोजक कमिटीच्या वतीने। तुमच्या सगळ्यांचंच धन्यवाद। ज्याचं कॉन्ट्रीब्युशन आज या स्पर्धेमध्ये आहे त्या सगळ्यांनाच मनपूर्वक धन्यवाद मी मानू इच्छितो। शेवटची मॅच आपल्या ह्या स्पर्धेमधली, श्रद्धांजली चषकामधली ही शेवटची मॅच, मेगा फायनलची ही मॅच आहे। ही मॅच देखील फक्त 3 षटकांची असणार आहे, पण त्या 3 षटकांच्या मॅचपेक्षा महत्त्वाचं काय तर आपल्या मित्रासाठी दिलेली आपण ही श्रद्धांजली। आणि फक्त त्यासाठी आज आजही असं वाटत नाहीये की सुरेंद्र ह्या आपल्याला सोडून गेलेला आहे। आजही ह्या गोष्टीवरती आपला कुणाचाही विश्वास बसत नाहीये। आजही ते नाव घेताना आमच्यासारखाचे देखील डोळे पाणवले जातात, कारण आपल्यातीलच एक खूप चांगला खेळाडू, एक सितारा होता, तो आज या जगामध्ये नाहीये। आणि त्याला श्रद्धांजली म्हणून हे चषक आपण पाहतोय। नक्कीच त्याच्या आत्मेस शांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना। मेगा फायनलच्या मॅचला आपण सुरू करण्याच्या अगोदर प्रत्येकाला विनंती आहे, मित्रांनो, हा आमचा प्रयत्न आवडला असेल, दिवा डोंबिवलीची एकता आवडली असेल, अंडरम क्रिकेटची निष्ठा आवडली असेल, तर प्रत्येकाने आपल्या जागेवरती उभे राहून जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचंय। कारण या स्पर्धेमध्ये शुल्क काहीही नाहीये। या स्पर्धेमध्ये आपण एकनिष्ठेने प्रयत्न केलाय आणि त्या प्रयत्नाला नक्कीच खूप चांगली साथ तुम्ही सगळ्यांनी दिली आहे। जे कोणी देणगीदार असतील, ज्या कोणी आम्हाला इथे सहकार्य केलंय, त्या सगळ्यांचंच मी मित्रांनो मनपूर्वक धन्यवाद मानतोय। थँक्यू सो मच। मनाच्या अथंकांनी तुमचं देखील धन्यवाद। थँक्यू सो मच। स्पर्धेला सुरुवात करूयात, मेगा फायनलच्या मॅचला आपण इथे सुरुवात करूयात। मॅच ऑन। पहिला बॉल, पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती चांगला ड्राईव्हचा फटका, पण तिथे कमिटमेंट देखील तेवढीच अप्रतिम पाहिली आहे। कोण आहे, वैभव आहेत का की मयुरेशात वैभव पाहायला मिळतात आपल्याला कव्हर रिजन वरती। वैभवनी पूर्णपणे स्वतःला झोकून दिला। विश्वनाथ आहेत का, विश्वनाथ नवले यांनी खूप चांगला प्रयत्न केला। अर्धा तास तरी लागेल मला सांग ना कसं काय ते तू, किंवा मग डोंबिवलीला। पुढचा बॉल पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न ऑन रिजन वरती। थोडंसं पहिल्या अटेम्प्ट वरती फंबल झाले, पण त्यानंतर चांगलं स्वतःला गॅदर केलं। एक धाव इथे देखील मिळणार आहे। डॉट बॉल आहे सूरज सर, डॉट बॉल आहे ना? ओके ओके, फक्त डिसिजन आमच्यापर्यंत येऊ द्या। थँक्यू। येस, झालंय। 48 तास होतील आता समालोचन करताना। इथे देखील पुन्हा एकदा एक चांगला शॉट पाहायला मिळतोय, तो देखील कव्हर रिजन वरती। पान दर्जा आणि फक्त दर्जा पाहायला मिळतोय, कसला तर तो क्षेत्ररक्षणाचा दर्जा पाहायला मिळतोय। का या दोन्ही टीम्स मेगा फायनलची मॅच खेळत आहेत त्यामागे कारण आहे त्यांची बॅटिंग, त्यांची बॉलिंग आणि त्याहून सुदृढ त्या दोन्हीही टीम्सची फिल्डिंग। काय क्षेत्ररक्षण केलंय, वाह। चेहरा काही संघ, पहिला बॉल जो चौकार गेला तिथे देखील खूप चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न झाला होता। इथे हलक्या हाताने पुश केले बॉलला आणि बॉलर पहिल्या अटेम्प्ट वरती थोडासा फंबल झाला। मयुरेशात हेत गालाचं कौतुक करणं गरजेचं, प्रेम मात्रेचं कौतुक करणं गरजेचं, मयुरेशचं कौतुक करणं गरजेचं आणि तेवढंच गरजेचं आहे समोरील संघाच्या देखील दोन्ही बॅटर्स राहुलचं, अक्षयचं, त्यानंतर अक्षय गुरवचं देखील कौतुक करणं तेवढंच गरजेचं आहे। संकेतचं कौतुक करणं तेवढंच गरजेचं आहे। कॅप्टन कूल म्हटला जातो नाही का आपल्या दिवा डोंबिवली अंडरम क्रिकेटचा। धावा झाल्या धाव फलकावरती 7 धावा लागल्यात। 5 चेंडूंचा खेळ, 7 धावा धाव फलकावरती।
पुढचा बॉल पुन्हा एकदा फॉलो थ्रू मध्ये कॅच पकडली आहे का हा प्रश्न नक्कीच लागू नये. ओमकार आहेत आणि सौरभ देखील आहे आणि त्यासोबतच सूरज देखील असणार आहेत. ही कॅच पकडली असेल तर या स्पर्धेमधली सगळ्यात उत्कृष्ट कॅच ही म्हणायला हरकत नाहीये. फॉलो थ्रू मध्ये काय क्विक रिफ्लेक्सेस, डोळ्याची पापणी लावायला ही अर्धा सेकंडहून जास्ती वेळ लागतो पण इथे मयुरेशला लागलेला नाहीये. काय स्कॉट केलाय, स्कॉट केल्यानंतर दोन्ही हात खाली नेणं, खाली नेल्यानंतर बॉल पकडणं, तो झेल घेणं अप्रतिम. दर्जेदार झेल इथे घेतलाय मयुरेशनी. वा अप्रतिम अप्रतिम झेल टिपलाय. शेवटचा बॉल आणि त्या शेवटच्या बॉलवरती त्यालाही माहिती नाही या स्पर्धेतील हा शेवटचा बॉल त्यालाही फेकायचा आहे आणि तो फेकताना त्याला चांगलं काहीतरी करून जावं लागणार आहे आणि तो खूप चांगलं देखील करून गेला आपल्या टीमसाठी. मोठी विकेट मॅच मध्ये. अक्षय गायकवाड बाद झालेत आणि त्यानंतर अक्षय गुरु. आता मैदानाच्या आतमध्ये अष्टपैलू खेळाडूंची वर्णी लागते ना तर त्यातून टॉप काही खेळाडूंमधलं एक नाव अक्षय गुरु उर्फ पांड्या या नावाने प्रसिद्ध असलेला हा खेळाडू आणि तेवढाच दर्जेदार बॅटर म्हणजेच राहुल पारकर मैदानाच्या आतमध्ये. आता जयू गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. मयुरेशने आपलं काम सुदृढ केलंय. विकेट देखील मिळवली आहे. 7च धावा दिल्यात. जयूच्या खांद्यावरती जबाबदारी असणार आहे. विकेट 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 मिळते. बॉल टॅप करायचा होता, हलक्या हाताने टॅप केलाय जरूर पण तो सरळ जाऊन यष्ट्यांना लागतोय आणि मॅचची ही गोल्डन विकेट जाते कारण राहुलच्या अंगावरचं ते टी शर्टही सांगून जाते आपल्याला की मॅन ऑफ द मॅचची पारितोषिकं त्यांनीही मिळवली आहेत. पण इथून टीम जय रागाई बघा संघ एकत्रित जेव्हा येतो आणि एकत्रित येऊन जेव्हा फाईट करतो ना तेव्हा असं काहीतरी दृश्य मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. वा जयू देखील सज्ज आहे. जयू देखील आपल्या कारकिर्दीतला जणू काही एक ड्रीम स्पेल फेकतोय. मागच्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी. इथे स्वीप करण्याचा प्रयत्न बॉल हवेमध्ये आणि राजूनी कॅच पकडली आहे. अगदी मोक्याच्या क्षणावर म्हटलं ना तसंच काहीतरी योग्य त्या वेळेवरती भरपूर अंतर कव्हर केलं, अंदाज बांधला बॉल कुठे आणि ती बाउंड्री रोप कुठे आणि हे सगळं करत असताना ती कॅच देखील पकडली आहे. बॅक टू बॅक विकेटचं पतन होत आहे. पहिला राहुल आणि त्यानंतर संकेत. आता बाबू येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. काय टर्न अराउंड पाहतोय आपण. जय रागाई संघ बॅक टू बॅक विकेट्स देखील मिळवल्यात. त्या कोणी मिळवल्यात तर जयूनी मिळवल्यात. ड्रीम स्पेल म्हटलं होतं ना तशाच दिशेला वाटचाल इथे जयू करतोय. 2 बॉलवरती 2 विकेट्स म्हणजेच काय तर स्पर्धेमध्ये अजूनही हॅट्रिक झालेली नाहीये. ती स्पर्धेची पहिली हॅट्रिक आणि ती शेवटच्या फायनलच्या मॅच मध्ये येणार आहे का. अगदी बॅकबोन ब्रेक करणारी हॅट्रिक आहे. दोन्ही मोठे बॅटर्स मैदानाच्या बाहेर गेलेत. आता शेवटचा जो बॉल आहे या बॉलवरती बघूयात. चांगला स्ट्रोक अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळतोय. संदीपने देखील एफर्ट दिलेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये आउट कोण झालाय इथे बाद झालाय अक्षय गुरु म्हणजेच पांड्या देखील बाद झालाय. जय रागाई संघाकडे ती नशिबाची साथ देखील आहे का कारण त्यांनी आतापर्यंत काम देखील तेवढंच चांगलं केलंय. अजून एक बॅटर बाद. अक्षय आउट. श्री 11 संघ काय घडतंय आतापर्यंत त्यांनी संपूर्ण स्पर्धा डॉमिनेट केली आहे पण ही मेगा फायनलची मॅच म्हटलं ना की थोडंसं जणू का दडपण असतं ते अतिरिक्त असतं पण ते दडपण श्री 11 संघावरती पाहायला मिळत आहे कारण त्यांच्यावरती वर्चस्व गाजवणारी गोलंदाजी जय रागाई संघाने करून दाखवली आहे. गुड बॉलिंग. हॅट्रिक तर नाही मिळाली पण विकेट जरूर मिळाली आहे. रनआउटची विकेट जरूर मिळाली आहे जयूला. इथे अप्रतिम प्रयत्न चांगला राजूने केला पण या प्रयत्नाची आवश्यकता होती काय. जणू काय प्रत्येकाचं हृदय ना अगदी 140-150 या बीप वरती धडकतोय. धग 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 प्रत्येकाच्या अंगामध्ये होत आहे आणि त्याच धगधगीमध्ये राजूने प्रयत्न केला. त्याची आवश्यकता नव्हती. मैदानाच्या बाहेर बॉल जातही होता पण प्रयत्न तेवढा चांगला त्याला तो अंदाज नव्हता आणि तरी देखील संदीप यांना ती संधी होती. संदीपने इथे काय केलंय थोडीशी हलकीशी चूक झाली आहे आणि ती चुकीचं रूपांतर चौकारावरती झालंय. बाबूच्या बॅटमधून चौकार आलाय श्री 11. त्या संघाला माहिती आहे अनेक वेळेस या अडचणीतनं तो संघ देखील बाहेर आलाय. पहिला चौकार तर आला. अजून येणार किती आहेत. धावा लागल्यात किती धावफलकावरती आपण पाहतोय तर 13 आणि 5. 1 to go. शेवटचा चेंडू अजूनही या षटकामध्ये शिल्लक आहे. बघा फक्त 15 मिनिटांची अवधी शिल्लक आहे आणि त्यामध्ये आपल्याला मॅचही कंप्लीट करायची आणि बक्षीस वितरण सोहळा देखील आपल्याला कंप्लीट करायचा. थोडंसं स्पीडअप करा प्लीज. 10 नंतर साऊंड सिस्टम आपल्याला ऑन ठेवता येणार नाहीये. व्हाईट बॉल. येस सर व्हाईट बॉल आलाय
आपण जेव्हा गोलंदाज हॅट्रिकच्या उंबरट्यावरती पहिल्या काही चेंडूंवरती असतो आणि त्यानंतर आपण एक चौकार लगवतो तेव्हा गोलंदाजही चूक करतो. वेळ बदलते ना, आणि क्रिकेट तुम्हाला नेहमी दाखवतोय की वेळ बदलायला वेळ लागत नाहीये. चांगलं बॅकअप केलंय संदीपनी, लॉंगॉन वरती आलंय, चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त एक धाव दिले, षटक क्रमांक दुसरा संपलाय आणि 2 षटकांच्या अखेरीस 7.2च्या सरासरीनी 15 धावा धावफलकावरती लागल्यात. जयूचं चांगलं षटक, त्या षटकाचा अंत झालाय. दोन्ही बॅटर्स आणि त्या दोन्ही बघा शेवटचं षटक घेऊन कोण येतोय. नक्कीच प्रेम आलाय शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती. साईल आहेत आता पॉपिंग क्रिशच्या आतमध्ये, स्ट्रायकिंग एंडला साईल पाहायला मिळतात आपल्याला. गोलंदाजी ट्रॅकवरती प्रेम म्हात्रे. इथे देखील पहिल्याच बॉलवरती समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, जयची चांगली फिल्डिंग, चांगला कलेक्शन, चांगला थ्रो आणि त्याहून चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. 16 धावा झाल्यात. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी देखील श्री11 संघाकडे सुदृढ आहे. त्यांना देखील माहित आहे ना की 20, 25, 27, 28, 30 च्या घरात आसपास पोहोचा, आपण डिफेंड करू शकतो. कारण फाईट करण्यासाठी काहीतरी हवंय. समोरच्या संघामध्ये बॅटिंग देखील तेवढीच चांगली आहे. प्रेमची बॅटिंग पाहिलीत, मयुरेशची पाहिलीत, खालच्या फेळीमध्ये आपण वैभवला देखील पाहिलं. ती कुवत सगळ्यांकडे आहे, पण ती कुवत केव्हा सिद्ध होते, जेव्हा आपली परफॉर्मन्स त्या कुवतीसारखी असते. ती परफॉर्मन्स चांगली करणं इथून सगळ्यांना गरजेचं आहे. प्रेम गोलंदाजी ट्रॅकवरती आता फेस करण्यासाठी बॅटचा हलकासा एज, हलकासा किनारा लागतोय, एज लागतोय, बॉल ट्रॅव्हल होतोय. डीप स्क्वेअर लेग रिजन वरती राजू तैनात आहेत. राजूचा तो एफर्ट देखील तेवढाच अप्रतिम होता. अंदाज बांधणं गरजेचं, पण हरकत नाहीये. इथे प्रत्येकाने स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं. मेगा फायनलची मॅचच पाहायला मिळते आपल्याला. पुढचा बॉल यावी देखील एक चांगला स्ट्रोक आहे आणि सौरभ उभे होते, पंचांच्या भूमिकेमध्ये उभे होते. टप्पा पडल्यानंतर बॉल सरळ त्यांना देखील वळण घेतलंय ना, बॉलनी गिरकी घेतली आहे. कारण जेव्हा आपण असे फटके पाहतो ना, स्क्वेअर कटचे फटके, लेट कटचे फटके, बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा वळतो, थोडासा टर्न घेतो आणि त्यावेळी सौरभ देखील एक चांगला खेळाडू आहे. वाचवण्याचा प्रयत्न सौरभने केला, पण त्याच्या अंगाला लागला. सिंगल आली, 3 बॉल 3 सिंगल आलेत आतापर्यंत. चांगली बॉलिंग केली आहे स्लॉग ओव्हरमध्ये. व्हाईट बॉल येतोय, म्हणजेच काय तर अवंतर स्वरूपाची एक्स्ट्राची धाव खात्यामध्ये ऍड झाली आहे. 19 धावा धावफलकावरती, 19 ऑन द बोर्ड. पुढचा बॉल बॅटची हलकीशी करा लागते. प्रयत्न बघा, यष्टीरक्षकाचे प्रयत्न बघा, यष्टांच्या मागे प्रयत्न खूप चांगला होता. डाईव्ह मारणं, झेप घेणं. आपल्याला असं वाटतंय नाहीये मित्रांनो, पाणी नाहीये, स्विमिंग पूल नाहीये, खेळपट्टी आहे, खेळ आहे, मैदान आहे, मातीचा हा खेळ, आणि त्यावरती देखील अशा डाईव्स पाहायला मिळतात जणू काही स्विमिंग पूल आहे, पाणी आहे. झेप घेत आहेत, सूर मारतायत. पुढचा बॉल देखील पुन्हा एकदा एक चांगला फटका, अगदी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग. एकच धाव इथे देखील मिळाली आहे. 21 धावा, शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक. या इनिंग मधला हा शेवटचा चेंडू असणार आहे. अगदी लढत पडत धडपडत का असे ना 21 तर बनवल्यात. त्या 21 धावेचं संरक्षण पाहूयात होत आहे का. या दोन्ही बॅटर्सचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे. तो प्रेशर थोडासा सोकीन केला, चांगली बॅटिंग त्यांनीही केली आहे. इथे देखील स्वीप करण्याचा प्रयत्न राहिला आणि पंचांचा बोट आकाशाकडे. नक्कीच बॉल आदळला सरळ जाऊन यष्टांना. 21 धावा धावफलकावरती, जिंकण्यासाठी लक्ष हे 22 धावांचं असणार आहे.
22 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी, श्रद्धांजली चषक आपल्या नावावरती करण्यासाठी, सीझनची सुरुवात एका बलाढ्य ट्रॉफीनी करण्यासाठी दोन्हीही टीम्सला 22 धावांचं संरक्षण श्री 11 ला करायचंय. 22 धावा कुटण्याचं लक्ष इथे जय रागाई संघाला करायचंय. पुन्हा एकदा तसंच काहीतरी आपण पाहतोय ना. दिव्यातील एक सुदृढ संघ त्यांच्यासमोर फाईट करत असताना डोंबिवली नगरीतील अजून एक बलाढ्य संघ. चला स्पीड अप स्पीड अप स्पीड अप स्पीड अप. राज येतोय गोलंदाजी ट्रॅकवरती पहिलं षटक घेऊन. फेस करण्यासाठी प्रेम आणि त्याची साथ देण्यासाठी मयुरेश. 18 बॉल 22ची आवश्यकता. पहिला चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. अगदी फुलटॉस चेंडू आहे आणि चांगली फिल्डिंग झाली आहे. मिड विकेट वरती चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव इथे मिळाली आहे. संयमी सुरुवात केली तरी देखील चालणार आहे. जय रागाई संघाच्या दोन्ही बॅटर्सला आवश्यकता काय, एक्स्ट्राज घेऊन खेळा, सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेट करा, पहिल्या 2 षटका आपल्या नावावरती करा, मॅच सहज जिंकू शकतात. पण ते होऊ देईल का? श्री 11 संघाकडे देखील मातब्बर ताकद आणि मातब्बर गोलंदाज आहेत. आणि यावेळी काय घडलंय, प्रयत्न चांगला केलाय. वा, फिल्डिंग 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 हे खूप मोठं अस्त्र आहे. क्षेत्ररक्षण हे खूप मोठं अस्त्र आहे. रागाई संघाने करून दाखवलं, श्री 11 ला ही करून दाखवावं लागणार आहे. का? कारण आम्हाला बघायची आहे की एक क्लोज फाइटिंग एन्काउंटरची फायनलची मॅच. प्रेक्षक देखील थांबलेत, वाट पाहतात. सगळ्यांना माहिती आहे मेगा फायनलची मॅच आणि ती चांगली होणं खूप गरजेचं आहे. इथे सूचित करण्याचा प्रयत्न केला होता आणि पंच काय सांगतायत, डॉट बॉल आहे. पंच देखील खेळतात. विजू रणसुबे यांचं देखील मनपूर्वक स्वागत. आमचे अगदी बंधुतुल्य मित्र मॅच एन्जॉय करतात. प्रेम विपक्ष राज अशी ही लढत पाहायला मिळते. इथे देखील फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याची शक्यता, पण ती विकेट मिळणार आहे. ती विकेट कशी मिळते? ती विकेट मिळते रनआउट स्वरूपाने मिळाली आहे. कॅच ड्रॉप जरूर झाली आहे, पण संघासाठी महत्वाचं काय? संघासाठी महत्वाचं होतं ही सलामीची जोडीला ब्रेक करणं. ते केलेलं आहे. होते मॅच, होते रंजतदार मॅच ना. आपल्या हृदयाचा ठोका अगदी धक 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 करून जाणार आहे, यात शंका नाहीये. कारण मेगा फायनलची मॅच आहे. डोंबिवली नगरी, बागशाळाचं मैदान आणि त्यामध्ये श्रद्धांजली चषक. का नाही होणार? नक्कीच होणार आहे धक धक. खूप चांगली मॅच, खूप चांगली मॅच इथे रंगतीये. कोण येते मैदानाच्या आतमध्ये? ज्या खेळाडूचा आपण सकाळपासूनच उल्लेख केला ना, अगदी सुरुवात फिल्डिंग करण्यापासून झाली आणि आज पहा 1 डाऊन या पोझिशन वरती जय रागाई सारख्या मोठ्या संघामध्ये त्याची वर्णी लागते. हेत गाला स्ट्रायकिंग एंडला. राजनी चांगलं काम केलंय. संकेतचं ते सेलिब्रेशन ही सगळ्यांना आठवत असणार आहे. पुढचा बॉल यावेळी देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला आणि इथे काय झालंय, इथे काय झालंय? नशिबाची साथ. नसीब भी बहादुर काही साथ देती है. बस लढना जरूरी है, फाइट करना जरूरी है. बहादुराची साथ दिली आहे, हेत गालाची साथ दिली आहे नशिबानी. चौकार आलाय. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय 6 या आकड्यावरती आहे. 1 टू गो सर, 1 टू गो. हरकत नाहीये. चौकार आलाय तरी देखील फक्त 6 धावा आहेत. 5 चेंडूचा खेळ झाला. हेत विपक्ष राज अशी ही लढत आपण पाहतोय. बलाढ्य आहेत दोन्ही संघ, बलाढ्य आहेत. बॅटरही चांगला आहे, गोलंदाजही अप्रतिम आहे. इथे देखील काय करताय? विकेट 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 जाते. हेत गाला बॅक टू द डगआउट. राजनी काय गोलंदाजी केली आहे. मी म्हटलं होतं ना, यष्ट्यांच्या मागे कॅप्टन कूल आहे, मास्टर माइंड आहे. त्याला माहिती आहे आपली बॅटिंग कमकुवत झाली, पण आपण बॉलिंगनी ही मॅच काढू शकतो. आता 21च केल्यात तरी देखील संकटात कोण पाहायला मिळत आहे? तर संकटात आपल्याला टीम जय रागाई पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ झाला. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये नाही, 2 बॅटर मैदानाच्या बाहेर आलेत. प्रेम आउट, हेतगाला आउट आणि आता मैदानाच्या आतमध्ये राजू जातोय. राजूकडे अनुभव प्रचंड आहे. अनेक वर्ष याच टीम मध्ये तो खेळला, अनेक वर्षाचा अनुभव आहे. पण ती सगळी अनुभवाची शिदोरी त्याला पणाला लावणं गरजेचं आहे. मेगा फायनलची मॅच आहे. सगळ्यांनी आपलं बेस्ट दिलं ना, तर मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ पाहायला मिळेल. नक्कीच पाहायला मिळेल आणि पाहायला मिळालाच पाहिजे ना. आपण सगळ्यांनीच मेहनत केली आहे. अगदी त्या सगळ्याच आमच्या आयोजक कमिटीचं कौतुक. अगदी सकाळच्या 6 वाजेपर्यंत इथे 7 ते 8 जण ज्यांनी मेहनत घेतली
त्यांचं देखील कौतुक आणि तुमच्या मेहनतीला साजेसा असा खेळ, साजेशी अशी ही स्पर्धा श्रद्धांजली देण्याचं कार्य आपल्यातलाच एक मित्र जो आज आपल्यात नाहीये त्याला श्रद्धांजली देणं. आणि क्रिकेट हा खेळ तो नेहमी खेळत आला. क्रिकेट या खेळाचा तो एक अष्टपैलू खेळाडू होता, एक कोहिनूर हिरा होता नवापाड्याचा, आणि तो आज आपल्यात नाहीये. त्याला श्रद्धांजली देण्यासाठी जी तुम्ही मेहनत घेतली ना, अतुलनीय, अप्रतिम आहे. त्याला अगदी खरंच डोळे पाणवलेत, आजही डोळे पाणवले जात आहेत त्याची आठवण आल्यानंतर. पण मॅच देखील चुरशीची सुरू आहे. लॉंग ऑन रिजन वरती चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव मिळणार आहे. मयुरेशने देखील इरादे स्पष्ट केलेत. मयुरेश सांगतोय ना की मी लढतोय, मी आहे मैदानाच्या आतमध्ये आहे. ते सेलिब्रेशन आठवा मुंबई इंडियन्स सूर्यकुमार यादवनी केलं, विराट कोहलीच्या समोर आहे मी, तसंच काहीतरी आपल्या बॅटनी सांगून जातोय मयुरेश. अक्षय गुरव काय फिल्डिंग केली आहे, वा संकेत, अप्रतिम. पण व्हाईट बॉल आहे, नक्कीच व्हाईट बॉल आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे white+1 2 धावा इथे मिळणार आहेत. याला सर म्हणतात ना सर्वस्व पणाला लावा, ते लावलंय. संकेतला माहित होता हा बॉल अडवला नाही तर वेग प्रचंड अक्षयकडे आणि त्या वेगाने बॉल फरार होऊ शकतो, 4ही जाऊ शकते. पुढचा बॉल पुन्हा एकदा कव्हर रिजन वरती, अजून एक चांगला फटका, थोडासा का असेना पण हलकासा असं वाटलं की लेझी अप्रोच आहे का, नाहीये. त्याला माहितीये बॉल वळत माझ्याकडे येतोय, मी जर लवकर गेलो बॉल निसटला तर 4 मिळू शकतात. तसं झालेलं नाहीये, एकच धाव इथे मिळणार आहे. धाव संख्येचा विचार केला तर धाव फलकावरती आहेत 10, जिंकण्यासाठी लक्ष अजूनही 12 धावेंचं आहे. 10 चेंडू आणि 12 धावेंची आवश्यकता. इथे देखील एक चांगला स्ट्रोक राजूच्या बॅटमधून, चांगली फिल्डिंग, दर्जेदार बाबू मिस्त्री. शेवटचं षटक कदाचित त्यालाच फेकायचं आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयत्न केला होता. इथे चेंडू चाललाय निघून गेलाय मैदानाच्या बाहेर. कसा गेलाय, दन 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 करत सीमारेषा पार आलाय दणदणीत चौकार मयुरेशच्या बॅटमधून. पुढचा बॉल यॉर्कर, ब्रह्मास्त्र म्हटलं जातं, गोलंदाजाकडे आहे आणि तो गोलंदाज कोण आहे, तो अक्षय आहे. अक्षय गुरवनी अनेक वर्ष आणि फक्त दिवा आणि डोंबिवलीचं अंडरआर्म क्रिकेट नाही तर शहरी गटातील देखील चांगली गोलंदाजी करत असताना मुंबई सारख्या रिजन मध्ये देखील क्रिकेट गाजवलंय, आपल्या गोलंदाजीच्या बळावरती गाजवलंय. आणि काय यॉर्कर फेकलाय, काय एक्झिक्युशन झालंय पहा, वाह. इथे देखील पुन्हा एकदा वेग प्रचंड वेग गोलंदाजाकडे, वेगेवरती तो स्वार झालाय. चौकार जरूर आला होता पण त्यानंतर अक्षयनी काय केलंय, एक बॉल जो ब्रह्मास्त्र यॉर्कर, त्यानंतरचा डॉट बॉल, मॅच मध्ये जीव ओतणारी गोलंदाजी केली आहे. देवरामजी मुंजा साहेब यांच्याकडून पारितोषिक आलेलं आहे. पारितोषिक आपण प्रथमतः सांगूयात, एका षटकामध्ये 3 विकेट, एका षटकामध्ये 4 चौकार, त्यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. थँक्यू सो मच. स्कोर झालाय किती तर धावा झाल्या धाव फलकावरती 16 आणि जिंकण्यासाठी लक्ष 6 चेंडू आणि 6 धावेंवरती येऊन ठेपलंय. 3 चौकार आणि 3 विकेट्स मिळाल्या तर साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. थँक्यू सो मच सर. 6 चेंडू आणि 6 धावेची आवश्यकता आहे. मैदानाच्या आतमध्ये श्रद्धांजली चषक आणि त्या चषकाची ही मेगा फायनलची मॅच आलाय. गोलंदाजी ट्रॅक वरती बाबू मिस्त्री आलाय. चांगली फिल्डिंग त्यांनी केली होती आणि अनेक वर्षाचा स्लॉग ओव्हरचा अनुभव त्याच्याकडे. यूट्यूब चॅनल आहे, त्यालाही सबस्क्राईब करा, हरकत नाहीये, पण ते सगळं बाजूला सारावं लागेल. ही मॅच खूप महत्वाची आहे. श्रद्धांजली चषक आपण पाहतोय, सीझनची सुरुवात होते ती त्या ट्रॉफीनी होणार आहे, पहिल्या क्रमांकाच्या की मग दुसऱ्या क्रमांकाच्या, ते पाहणं गरजेचं. समोर मयुरेशने देखील चांगली फाईट केली आहे. 6 बॉलवरती 6 धावेची आवश्यकता असताना बॅटची हलकीशी काढा लागते, एज लागते. डिफाईन वरती चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. चांगली फिल्डिंग, दर्जेदार फिल्डिंग पाहायला मिळते. एकच रन इथे दिलाय. 5 बॉल आणि 5 धावेची आवश्यकता आहे. वाह, काय मॅच रंगते. हार्ट पेशन्स कोणी असताल तर प्लीज हायलाइट्स एन्जॉय करा, नका पाहू सामना.
पुढचा बॉल राजूचा फटका फसलाय. श्री 11 संघाला ही विकेट हवी होती, हा डॉट बॉल हवा होता आणि ती विकेट मिळाली आहे. तो डॉट बॉल मिळालाय, तो कोणी टाकलाय? बाबू मिस्त्रीनी टाकलाय. आहा, शेवटच्या क्षणाला त्याच्यावरती आत्मविश्वास ठेवला. संकेत बघाल कॅप्टन कूल त्याला म्हटलं जातं ना, त्यांनी अगदी कूल माइंडेडली, त्याला माहित होतं अनुभव असणं गरजेचं आहे या षटकामध्ये, कारण समोरचा प्रतिस्पर्धी संघ देखील हल्ला करणार आहे. त्या हल्ल्याला रोखण्यासाठी प्रतिहल्ला केलाय आणि त्या प्रतिहल्ल्यामध्ये बाबूचा वापर. विकेट मिळाली आहे, डॉट बॉल आलाय. 4 बॉल 5 धावांची अजूनही आवश्यकता असणार आहे. बघा, मेगा फायनलची मॅच जी टीम जिंकणार आहे त्या टीमला देखील 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे साहेबांकडून. थँक्यू सो मच सर. मॅच एन्जॉय करतायत, प्रत्येक जण मॅच एन्जॉय करतोय. आणि इथे वैभवने काय केलं? वैभवने चूक केली आहे का? तर इथे स्विचित करण्याचा प्रयत्न. वैभवला माहिती आहे मयुरेशकडे स्ट्राईक देणं किती गरजेचं होतं. स्ट्राईक मिळाली आहे. मॅच पुन्हा एकदा डोलामान परिस्थितीमध्ये. 3 बॉल आणि जिंकण्यासाठी 4 धावेची आवश्यकता आहे. वा, काय मॅच रंगते, काय मॅच रंगते. अप्रतिम, दर्जेदार. श्रद्धांजली चषकामध्ये जर आपल्या त्या मित्राला श्रद्धांजली द्यायची असेल ना, तर नक्कीच अशाच काहीतरी सामन्याची आवश्यकता होती. आपल्या टीमला, मी डोंबिवलीकर क्रिकेट क्लबला त्यांनी क्रिकेट कसं खेळायचं हे शिकवलं, पण त्यांनी हा जो प्रयत्न केला ना तो देखील अतुलनीय आहे, तो देखील अप्रतिम आहे. वा मित्रांनो, खूप चांगलं कार्य. 3 बॉल 4 धावेची अजूनही आवश्यकता. डबल होते का? तर अनेक वेळेस डबल नाही होत अंडरआर्म क्रिकेटमध्ये, पण चौकारही मारण्याची कुवत आहे की? चौकारही मारण्याची कुवत मयुरेशकडे आणि मयुरेशची विकेट. जमीनदोस्त स्वतः झालाय, पण त्याला माहित आहे की काय झालंय मैदानाच्या आतमध्ये. मैदानाच्या आतमध्ये त्याचा शॉट फसलेला नाहीये. मैदानाच्या आतमध्ये त्याच्या हातातून श्रद्धांजली चषकही निसटलाय. वा, पण गोलंदाजी करणारा बाबू मिस्त्री, काय धगधग होत असेल त्याच्या मनात. अगदी हात पाय लटपटत असतील तरी देखील अशा वेळेस देखील चांगली गोलंदाजी केली आहे. मित्रांनो, बॉलिंग आवडली असेल ना तर बाबूसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. गुड बॉलिंग बाबू. अंडर प्रेशर 6 बॉल 6 धावेची आवश्यकता असताना मॅच कुठे आणली? 2 बॉल आणि 4 धावेंवरती मॅच आणून ठेपली आहे. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. पण आता मैदानाच्या आतमध्ये जो अनुभव जयरागाई संघाकडे आहे तो संपूर्ण त्यांनी झोकण्याचा निर्णय घेतला आणि संदीप यांना मैदानाच्या आतमध्ये पाठवलंय. अनेक वर्ष आपल्या गावासाठी, आपल्या संघासाठी संदीपही खेळलेत. आतापर्यंत बाबूनी चूक केली नाहीये, ती आता होईल की काय? 2 बॉल आणि 4 धावेची आवश्यकता. मॅच बॅलन्स आहे का? इथे राहुल आहेत, राहुल कडून चूक झालेली नाहीये आणि इथे काय झालंय? एकच धाव नक्कीच मिळणार आहे, फक्त एकच धाव मिळेल त्यात शंका नाहीये. विकेट नक्कीच मिळाली आहे, पण 1 बॉल आणि 3 धावेंवरती मॅच येऊन ठेपली आहे. 1 बॉल आणि 3 धावेंवरती मॅच आली आहे जरूर. बाबूनी 5ही बॉल काय अप्रतिम फेकलेत, दर्जेदार फेकलेत. तुम्हा आम्हा सगळ्यांच्या अगदी अंगावरती असलेले सगळे शहारे उभे झाले असतील आणि ते नक्कीच झाले असतील. श्रद्धांजली चषक यशस्वी झालाय हे आज इथे जाहीर करायला हरकत नाहीये. वा, गट्ट्या 11 मी डोंबिवलीकर. वा मित्रांनो, अप्रतिम खेळ. खूप चांगलं, खूप चांगलं कार्य तुमचं. 1 बॉल आणि 3 धावेंवरती मॅच जरूर येऊन ठेपली आहे. बाबू मिस्त्री गोलंदाजी ट्रॅक वरती आहे, संदीप आहे स्ट्रायकिंग एंडला. काय घडतंय या बॉलवरती? एका बॉलवरती 3 धावा बनतायत का? प्रयत्न चांगला केलाय, 1 मिळाली, 1च मिळणार. दुसरी देखील मिळते का? तर दुसरी मिळाली नाहीये. संकेत भगत आणि टीमनी हे श्रद्धांजली चषक नावावरती केलेलं आहे. पाहते अग्रेशन, पाहते सेलिब्रेशन आणि याच्यासाठीच हे दिवा आणि डोंबिवलीचा अंडरआर्म क्रिकेट प्रसिद्ध आहे मित्रांनो. सामना फिनिश. श्री 11 संघाने मॅच जिंकली आहे. बाबू मिस्त्री खरा हिरो ठरतोय या मॅचचा. खांद्यावरती उचलून घेतलाय, अगदी खांद्यावरती उचलून घेणारच कार्य बाबूनी केलंय. वेल डन बाबू. पण तेवढाच चांगला खेळ. नक्कीच तुमचं अग्रेशन मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. पण संकेत, तुम्हाला विनंती आहे एकदा जोरदार